जळगावच्या चोपडा तालुक्यातील उमरठी गावात पोलिसांच्या पथकावर हल्ला करत पोलिसांचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला। आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर गोळीबार आणि हल्ला करण्यात आला। पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण केलं गेलं। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांची सुटका करण्यात आली आहे। महाराष्ट्र एमपी सीमेलगत असलेल्या उमरठी गावात अवैध शस्त्र बनवून विक्री सुरू होती। अवैध शस्त्र विक्री प्रकरणी आरोपीला पकडण्यासाठी 7 पोलिसांचं पथक उमरठी गावात गेलं होतं। पोलिसांच्या पथकानं सापळा रचत आरोपी पप्पी सिंगला अटक केली। पोलीस आरोपीला घेऊन परतत असताना आरोपीच्या नातेवाईकांकडून विरोध करण्यात आला। 100 ते 150 जणांच्या जमावानं पोलीस पथकाला रोखण्याचा प्रयत्नही केला। आरोपीच्या नातेवाईकांकडून गोळीबार करण्यात आला। प्रत्युत्तरासाठी पोलिसांनी देखील हवेत गोळीबार केला। गोळीबारानंतर 100 ते 150 जणांच्या जमावाकडून पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरेंसह किरण पारधी, शशिकांत पारधींना जमावानं पकडलं। जमावाकडून पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली। पथकातील पोलीस कर्मचारी शशिकांत पारधींचं जमावानं अपहरणही केलं। जमावानं शशिकांत पारधींना मध्य प्रदेशच्या एका गावातील जंगलात नेलं। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं जळगाव पोलिसांनी शशिकांत पारधींची सुटका केली आहे। 100-150 लोक म्हणजे इथला आपल्याकडे आला आणि आपला पोलीस पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासोबत एका आपला पोलीस कर्मचाऱ्यांना तिथं घेऊन गेले होते आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनला एसपीना आणि लोकल पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला। अर्धा पाऊण तासात ते लोकल पोलीस पोहोचलं आणि आपला कर्मचारी आपल्याकडे येऊन गेलेला आहे। आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। एक आरोपींना ताब्यात घेतलं आणि उरलेला आरोपी मध्य प्रदेशच्या पोलिसांचा सहकार्य घेऊन त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करेल। आरोपीला आपण पकडलं होतं। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने पोलिसही आपला सोडवलेला आहे आणि आपण मध्य प्रदेश पोलिसांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे इलिगल ऍक्टिव्हिटी तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावरही शेवटी ते जे काही शस्त्रबिस्त्र बनतात ते आपल्याकडे देखील येतात। त्यामुळे त्या संदर्भात कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न चालला।